चला मॅचला आपण सुरुवात करतोय. जनमान खांडवल बी आणि त्यांच्या विरोधात लढत तुम्हाला बघायला मिळेल शिवशक्ती लोणाड या दोन संघांदरम्यान हा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली. योगेश्वर आणि त्याच्या सोबतीला बॅटर निखिल. चार ओव्हरची मॅच. मागचा सामना जय सारुदेव किरोलीनं जिंकला. धावांचं संरक्षण करत असताना दोन्ही मॅचेस आज आपल्याला बघायला मिळाल्या. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सोहेल येते बॉलिंग मार्कवर शिवशक्ती लोणाड संघाकडून. सोहेल शेख विथ न्यू बॉल. सामना करेल बॅटर योगेश्वर. मॅच ऑन. लेट्स प्ले. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल सरळ निघून जातोय कीपर कडे. डॉट बॉल. डॉट बॉल न सुरुवात केली सोहेल शेख न. उंच कुरा हा गोलंदाज नेहमी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतो. यावेळेला लॉफ्ट करण्यात आल्या. पुढे टाकला योगेश्वरच्या बॅटमधून घणाघाती प्रहार. बॉल सीमा पार. आउट ऑफ द पार्क. सिक्सर. बाउंड्री बॉय आपण सेट करा कारण फिल्डर आपले जातात बॉल आणण्यासाठी. चेक. सिक्सरच्या मदतीने आता धावांना सुरुवात करतो योगेश्वर. सोहेल शेखच्या विरुद्ध पहिला आक्रमण तुम्हाला बघायला मिळालं. अटॅकिंग क्रिकेट. चला मॅच सुरू करा. प्ले फास्ट. राउंड द विकेट. पुन्हा एकदा योगेश्वर समोर सज्ज होतोय. सोहेलच्या विरुद्ध पहिला आक्रमण तुम्हाला बघायला मिळालं. अटॅकिंग क्रिकेट. ओ यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने व्हॉट अ शॉट. क्लासिकल फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल सीमा पार. चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय सोहेल. राउंड द विकेट. सोडून दिला बॉल. खूप जास्त बाहेर होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. वेलकम सुजल शेठ पाटील. आपलं सहर्ष स्वागत आहे. ते सध्या बाल्कनी मधून मॅच एन्जॉय करत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा सोहेल सज्ज होतोय. ऑफ साइडला पुल पॉवरफुल सक्सेसफुल. योगेश्वर ऑन फायर.
व्हाट अ शॉट, सिक्सर. षटकाराच्या मदतीने धावा वेगाने मुसंडी मारत असताना धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचलेली आहे. का आगाज केला संघातील प्रमुख गोलंदाजावर आक्रमण करण्यात आलं. हो, यावेळेला लाऊड अपील अँड फिंगर अप, फलंदाज बाद. अखेर ब्रेक थ्रू या ठिकाणी सोहेलने आपल्या टीमला मिळून दिला. बिग विकेट. योगेश्वर गोज बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन बॅटर दीपेश येतो मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठ मोठे फटके येत होते परंतु या ठिकाणी अखेर बाद करण्यामध्ये यश आलं. ते गोलंदाज सोहेलला, योगेश्वरला त्यानं बाद केलं. पुढचा बॉल सोहेल. ओ, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. आपण पाहतोय 17 धावा आणि अखेर पहिला धक्का देण्यामध्ये यशस्वी ठरला तो सोहेल शेख. स्पार्टन स्पोर्ट्स सांगे आयोजित स्पार्टन ट्रॉफी 2025. यू आर वॉचिंग द बिगेस्ट इव्हेंट टेनिस क्रिकेट फेस्टिवल फ्रॉम स्पार्टन स्पोर्ट्स सांगे. राज येतोय सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी शिवशक्ती लोणाड कडून. सोहेलच्या या ओव्हर मध्ये खरं तर रन्स भरपूर त्याने खर्च केला परंतु जो विकेट त्याला मिळवणं गरजेचं होता ती विकेट त्याने प्राप्त केली. सेकंड ओव्हर मध्ये राज बॉलिंग मार्कआउट. नॉन पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये आता मोस्ट ऑफ फिल्डर बाउंड्री लाईन वरती तैनात केले गेलेले आहेत. बाउंड्री लाईन वरचं प्रोटेक्शन आता वाढलेलं आहे. बघूया आता त्याला अनुसरून गोलंदाजी इथे चांगली केली जाणार की पुन्हा तेच आक्रमण सुरू ठेवणार फलंदाज. निखिल असेल स्ट्राईक एंडला. जय हनुमान कांडवल बी टोटली यंगस्टर क्रिकेटर या टीम मध्ये आपण पाहतोय. सेकंड ओव्हर मध्ये राज येतोय बॉलिंग मार्कवर. राईट अमोव द विकेट. मिड ऑन शॉट, थर्ड मॅन शॉट, फाईन लेग, कव्हर पॉइंट लेग, फिल्डर डीप मध्ये लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट. एक फिल्डर सेट करण्यात आलेला. गोलंदाज तयार. ओ, यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल. राजनं डॉट बॉलने आपल्या षटकाला आता सुरुवात केली आहे. बघा इथून धावांवर रोख आणावा लागेल. आपण मॅचेस बघितल्या सकाळपासून दोन्ही मॅचेस धावांचा पाठलाग होत नाहीये त्याच्यामुळे इथून धावांना आता थांबवणं गरजेचं असेल. कमीत कमी धावांवर रोकावं लागेल तेव्हा या मॅच मध्ये शिवशक्ती लोणाड पलटवार करू शकतात आणि तसं कमबॅकला आता सुरुवात झालेली आहे. बघा मागच्या ओव्हरमध्ये एक विकेट आला, डॉट आला, त्यानंतर आता ह्या ओव्हरच्या सुरुवातीला पहिलाच बॉल डॉट येतोय.
पुढचा बॉल राज निकी समोर शफदून हा फटका वेकेंड एरिया मधून बॉल निघून चाललाय बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला वेगाने बॉर्डर लाईनच्या दिशेनं आणि बॉल सीमा पार येतोय हा चौकार खांडवल बी संघासाठी. चौकार या ठिकाणी आलेला आहे आणि धावा झाल्या त्या धावफलकावरती 21 धावा 21 रन्स. पुन्हा एकदा रिव्हर्स हुक करण्यात आला पॉइंटला येतो बॉल. इथे चांगलं क्षेत्ररक्षण फक्त एकच धाव घेण्याची वेळ होती फलंदाजांकडे आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 22 धावा या ठिकाणी लागलेल्या 22 रन्स ऑन अ बोर्ड. आजच्या दिवसातील आजच्या लॉर्ड्स मधील तिसरा सामना डे 1 ऑफ दिस टुर्नामेंट पहिला दिवस या स्पर्धेचा आपण एन्जॉय करतोय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन नॉन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता दीपेशचा आणखी एक डॉट बॉल येतोय. अशी डॉट बॉल डेफिनेटली दबाव वाढवणार आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट हाफ स्ट्रायकर हुक केलेला व्हॉट अ शॉट ब्युटिफुल टायमिंग बॉल एका टप्प्याने सीमा पार चौकार. Magnificent hit here. Tremendous timing. या वेळेला मात्र चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बॉल सर निघून जातोय कीपर कडे डॉट बॉल आणि हा निर्धाव चेंडू जरूर पुन्हा एकदा गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी थोडासा का होईना दिलासा देणार आहे. धावसंख्या धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा या ठिकाणी लागलेल्या आहेत. फर्स्ट ओव्हर मध्ये 17 आल्या या षटकामध्ये 2 चौकार आले आणि चांगल्या धावगतीने खरं तर धावा जोडण्याचा प्रयत्न राहिलाय जनमान कांडवल बीचा परंतु विकेट एक इम्पॉर्टंट होती ती विकेट मिळाल्यानंतर असं वाटलं होतं की गोलंदाजी करणारा संघ थोडासा हवी ठरणार आहे परंतु या ठिकाणी आपण बघितलं आणि या षटकामध्ये देखील भरपूर रन्स कन्सीड करताना दिसला गोलंदाज. इथून आता धावा थांबवाव्या लागतील. खरं तर 9 धावा एवढ्याही नाहीयेत परंतु आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर धावांचा पाठलाग होत नाहीये त्याच्यामुळं 40+ ही टोटल आता भरपूर मोठी झाली आहे चॅलेंजिंग टोटल झाली आहे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये या क्रीडांगणावर. आज मला वाटतं मुठवळ संघ ऍक्शन मध्ये दिसेल. मुठवळच्या दोन्ही टीम्स या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. क्या बात आहे. रोशन स्मृती मुठवळ कालच स्पर्धा मित्रांनो संपन्न झाली आणि यशस्वी स्पर्धा सर्वांनाच बघायला मिळाली. त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ राहिला मेहर 11 बापगाव आणि रनर अप गावदेवी नांदकर. पवन येतो गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 3 मध्ये राईट अबाउट द विकेट
पवनचा पहिला बॉल आतमध्ये येणार होता, रिव्हर्स खेळलाय, जबरदस्त फटका एक्झिक्यूट करण्यात आला, बॉल जातोय डीप मध्ये, गली रिजन मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सरळ सीमा पार, आणखी एक क्लासिकल चौकार. डीजे 30 धावा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी लागलेल्या आहेत. पुढचा बॉल पवन. हो, निखिल समोर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू येतोय डॉट. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती. एकविरा सावध विरुद्ध मकरंद स्मृती मुठवळ या पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, कीपरकडनं थोडीशी मिस्टेक झाली आणि एक धाव त्या ठिकाणी अतिरिक्त मिळाली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न ओव्हरथ्रो झालाय. बघा, बॅकअपला 2-2 खेळाडू आले त्यावेळेला आणि दोघांकडनं मिस्टेक झाली, परंतु अखेर शेवटला बॅकअप होणार तोपर्यंत वेळ होती 2 धावा कंप्लीट करण्याची. पूर्णपणे हा चेंडू डॉट होता, कीपरकडनं झालेली छोटीशी मिस्टेक. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला उडवलाय, कडक फटका, बॉल आउट ऑफ द पार्क, सिक्सर. परंतु निखिल यानं आता सरळ फेकून दिला. खाऊ कॉर्नर सीमा पार येणारा षटकार आणि या डावामधील तिसरा सिक्सर. पुन्हा एकदा ये भी जाएगी, जी हाँ बिल्कुल जाएगी. एक और छक्का. निखिल ऑन फायर, 21 धावांवर बॅटिंग करतोय. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 44. जबरदस्त फटकेबाजी, फार मोठ्या टोटल कडे वाटचाल. सध्या तरी टीम जयहनुमान कांडवल बी करत असताना 44 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पवनचं चांगलं स्वागतच केलेलं आहे. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, सरळ बॅटनं चांगल्या रन्स येत होत्या, परंतु इथे इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू आला अखेर डॉट. याचबरोबर धावा झाल्या त्या धावफलकावरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 धावा, बरोबर 15च्या सरासरीनं धावा जोडण्याचा प्रयत्न राहिलाय. व्हेरी गुड टोटल ऑन बोट. जबरदस्त खेळ सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यानंतर एकविरा सावध विरुद्ध मकरंद स्मृती मुठवळ असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. चला, शेवटचा षटक आता शिल्लक आहे. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. क्या बात आहे, दोघे जोडीने झालेले आहेत. एकविरा सावध आणि मुठवळचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेत. आपलं स्वागत आहे.
या बंद केला ना मी हेलना रेड बुल. अलबक्ष षटक क्रमांक 4 पुन्हा एकदा. ओ हा चेंडू यावेळेला सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धावेने पुढे जाताना 45 वर. स्पार्टन ट्रॉफी 2025 स्पार्टन स्पोर्ट्स सांगे आयोजित विकेटच्या बाहेर चेंडू पीस झाला होता त्याच्यामुळे हा चेंडू नो असेल. या पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री बॉल आणि फ्री माइंडेड फटका. बॉल आउट ऑफ द पार्क. सिक्सर. काय फटका खेळलाय. धावा झाल्या धाव फलकावरती 51. 51 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ करण्यात आला. लॉंग ऑन सीमा पार. आणखी एक तडाका. दे घुमा के दे दणका. सिक्सर. सरळ कीपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. हा चेंडू डॉट आणि आज बरोबर. स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहता 57 धावा. अंतिम षटक या वेळेला मार्गस्थ असताना हाय स्कोरिंग हा सामना तुम्हाला इथे बघायला मिळतोय. बॅक करण्यात आले गोलंदाज अलबक्ष. ओ क्लीन बॉल. फुल टॉस होता परंतु थेट यस्त्यानं धडकला. अलबक्षनं बोल्ड केलाय दीपेशला. विकेट गाव. फ्लाइट येण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने उडवला बॉल आणि थेट फेकून दिले लॉंग ऑफच्या बाहेर. पंचांचा नो बॉलचा इशारा. 7 धावा इथे मिळतील. अफलातून फटका. सत्ता 9-9.
धावा झाल्या धावफलकावरती 64 धावा 64 रन्स. तुफानी फटकेबाजी केलेली आहे. चला फ्री बॉल रोहित समोर पुन्हा एकदा अलबक्ष. व्हाईट बॉल फ्रीट कंटिन्यू असेल. अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 65 वर 65 रन्स ऑन द बोर्ड. फार मोठी टोटल सध्या तुम्हाला स्कोर कार्ड वरती बघायला मिळते. आपलातून खेळ साकारलाय. फ्रीट कंटिन्यू असेल. फ्रीटचा बॉल पुन्हा एकदा ऑन द राईट लॉफ करण्यात आला. आणखी एक बॉल लॉंग ऑफच्या पलीकडे. षटकार 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 षटकार. पाऊस पडला अक्षरशः. झालेल्या हायेस्ट स्कोरिंग हा सामना आणि या स्पर्धेतील उच्चांक गाठलेला जय हनुमान कांडवल बी न 71 धावा स्कोर कार्डवर. ओ शेवटचा बॉल लेन बॉल होता. सरळ निघून गेला कीपर कडे आणि याच बरोबर 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 71. 72 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल हा सामना जिंकण्याकरिता टीम शिवशक्ती लोणाडला. तब्बल 27 धावा खर्च केल्या अंतिम षटकामध्ये. चला दोन्ही कॅप्टन आलेले आहेत टॉस करण्यासाठी. मॅच रेफरी कृष्णा केने असतील या सामन्यासाठी. कॉलिंग कोण करतो? तू करणार. बोल. छापा असं कॉल आहे आणि छापा आलेला आहे. अर्थातच टॉस जिंकलेला तो न्यू आई एकविरा सावधनं. काय निर्णय घेतोस? मकरंद स्मृती मुटवळ तुमच्या समोर आहे. क्षेत्ररक्षण. आज धावांचा पाठलाग होत नाहीये तरी देखील फिल्डिंग करणार आहेस. यामागचं कारण? टीम चांगली आहे. गोलंदाजी युनिट तुमच्याकडे चांगलं आहे. मकरंद स्मृती मुटवळच्या विरुद्ध एखादा सामना झाला या वर्षामध्ये? झालाय. मग काय रिझल्ट काय होता? त्यांच्यासोबत रोशन स्मृती सोबत झाला होता का? ओके, हरकत नाही. शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉस गमावलेला आहे. बॅटिंग तुम्हाला मिळाली आहे. काय करणार काय होता? काय बॅटिंगच द्यायची. कुमार रणदिवे संघामध्ये आहे का? ज्याची खरं तर भरपूर चर्चा असते सातत्याने ठाणे जिल्ह्यामध्ये. आहे ना. मागच्या स्पर्धेमध्ये तो नव्हता. थोडासा जरूर संघ अडचणीमध्ये गेला. आता बॅटिंग करताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 40+. कुठल्या बॅटरकडनं अपेक्षा असतील? विशाल आहे, रणजित आहे. कॅप्टन म्हणून तुमचा रोल काय असेल टीम मध्ये? ॲज अ बॅटर खेळतोय, ॲज अ बॉलर खेळतोय की फक्त कॅप्टन म्हणून तुम्हाला संघामध्ये चॉईस केलेला आहे? फिल्डिंग करेन भाऊ, पुढे बॉलिंग बॅटिंग. ठीक आहे सर. टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे न्यू आई एकविरा सावधनं. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम मकरंद स्मृती मुटवळला. पुन्हा एकदा आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये, बदल करूया. ऐकूया योगी सरांचा आवाज. धन्यवाद. स्कोर सांगायचाच नाही लवकर. वर झाले सांगायचा. करणार नाही ते. हॅलो. अकला का? अरे वर शाने पण
धन्यवाद समीर ठाकरे. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाली आणि टॉस जिंकून तो निर्णय स्वीकारला होता जे हनुमान खांडवल ब संघाने, तो मात्र आपण कुठेतरी योग्य म्हणू शकतो. कारण 71 धाबा जोडल्या तरी पहिल्या इनिंगमध्ये आणि 72 धाबांचा बाटला आता मात्र शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाच्या वतीने आपल्याला होताना पाहायला मिळू शकेल का. सलामी जोडी पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये अमीर शेख, त्याच्या सोबतीला पाहू शकाल राज आणि या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज प्रवीण. आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या आज जय हनुमान खांडवाल ब संघाने प्राप्त केली. खांडवल गावचे युवा उद्योजक मिस्टर प्रशांत पाटील यांनी हा संघ मात्र पुरस्कृत केला या सत्रामध्ये. आणि 5 चांगले खेळाडूंची त्यांनी मात्र निवड केली गेली. सर्वच खेळाडू यंगस्टार आहेत. योगेश्वर सोडला तर सर्वांकडे अनुभव थोडासा कमी आहे, परंतु योगेश्वर सध्या संघाला लीड करतोय आणि प्रत्येक यंगस्टार खेळाडूचं मात्र तो सातत्यानं प्रोत्साहन वाढवण्याचं कार्य करत असतो. चला आपण खेळायला सुरुवात करूया. स्ट्रायकिंग एंडला पाहू शकाल अमीर शेख, नॉन स्ट्राईकला पाहिलं तर राज आपण पाहतो आणि प्रवीण सुरुवात करतो षटकाला फॉर द विकेटनं. पहिला चेंडू होतो विकेट धोक्यात आमिर शेखची. चेंडू आय थिंक मिडऑन वरती उडाला आणि कुठल्या प्रमाणात दीपेशने तिथे मात्र चूक केली नाहीये, झेल पकडला आणि पहिली सफलता प्राप्त केली प्रवीण या गोलंदाजाने. न्यू फलंदाज कुलमॅन ज्ञानेश्वर आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. शून्यावरती पहिला धक्का लागला टीम शिवशक्ती लोणार संघाला. अमीरच्या रूपानं नवी फलंदाज ज्ञानेश्वर तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहत आहोत. चांगली सुरुवात प्रवीणची पाहिली आपण. हो लो पुटा चेंडू ऑन चालला, ड्राईव्हला चेंडू चालला, वाडिश लॉंगॉनवरती फिल्डर आहेत डीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहत आहोत. सिंगल धाव तिथे कंप्लीट केली गेली आणि सिंगल धावेने मात्र संघाचा अकाउंट उघडला गेला ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. हायलाइट क्रिकेट तुम्हाला मात्र या ठिकाणी खेळावं लागेल. लक्ष पाहिलं तर खूप मोठं लक्ष आहे. 72 धाबांचा आणि तो पाठलाग तुम्हाला करायचा असेल तर जरूर तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेळ आय थिंक चांगले स्ट्रोक तुम्हाला त्या ठिकाणी खेळावं लागतील. हो अचानक चेंडूनं मात्र टेक ऑफ घेतला, उचली प्राप्त झाली आणि त्याच ठिकाणी फलंदाज पाहिलं तर राज पूर्णपणे भेट होते. पहा या भाऊची मुलीची अपेक्षा केली नसेल राजनं, परंतु चेंडू जसा मात्र खेळपट्टीवरती आढळला तिथे मात्र बाउन्स मिळाला आणि त्या बाउन्स वरतीच मात्र त्या ठिकाणी फलंदाज बीट होताना आपण पाहिलं. धावसंख्या स्थिर आहे 1 गडी बाद 1 अशी सध्या स्थिती पाहत होता. फटका चांगला आहे मिडऑफच्या डोक्यावर चेंडू चालला डीप वाडिश लॉंग आपला कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू फरार होतोय. एका टप्प्याच्या साईड 4 धाबांसाठी चौकार. ऑन साइडला जबरदस्त फटका, चेंडू चाला मिड विकेटच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज राजच्या बॅटमधून पाहायला मिळतोय.
जबरदस्त बॅटिंग सध्या आपण पाहतो. 360 फलंदाजी काय असते त्याचं प्रत्यक्ष उदाहरण देतो सध्या मैदानाच्या आतमध्ये राज. कारण पहिल्या चौकार आपण पाहिला अगदी लॉंग ऑफ कडे आणि दुसरा चौकार पाहिला तर मिड विकेटला मात्र चेंडू वेगानं निघून गेला. इथे मात्र चोख प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज प्रवीण आणि पाहू शकाल या ठिकाणी या षटकामध्ये येणारा हा दुसरा निर्धाव चेंडू आपण पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 9 धाबा 72 धाबांचा पाठलाग करत असताना टीम शिवशक्ती लोणार. चला लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ आपण खर्च करू नका. यानंतर अजून एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. न्यू एकविरा स्पोर्ट सावध विपक्ष मकरंद स्पोर्ट मुठवल. बिग बॅटल सध्या आपण पाहत आहोत. स्पार्टन स्पोर्ट्स सांगे चषक 2025चा पहिला दिवस. 3 दिवसांची स्पर्धा आपण इथे पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदकर इथून थेट प्रक्षेपण केलं जात आहे एसके एंटरटेनमेंटच्या वतीनं. आणि षटकाला सुरुवात करतो. या दुसऱ्या षटकासाठी राकेशचा वापर केला जातोय. पूर्णपणे विखुरलेलं शतरक्षण नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहत आहोत. अजूनही भरपूर धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धाबा जोडल्या गेल्या. पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी आपण प्रवीणच्या वतीने म्हणू शकतोय. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू ऑन साईडला मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जमिनीच्या साह्यानं मात्र निखिल जाधवकडे मात्र गेला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. डिप मिडविकेटला सिंगल धाव कंप्लीट केली गेली. सिंगल जास्त काही नुकसान होणार नाही जे हनुमान खांडवाल बस संघाला. जर त्या संघाला तुम्हाला पिछाडीवरती जर पाठवायचं असेल तर आय थिंक चौकार षटकांची आतिषबाजी तुम्हाला केली करावं लागेल. परंतु या ठिकाणी कॉटन बॉलची शक्यता आहे. नाकारता येऊ शकणार नाही. सेफ अँड सॉफ्ट डिस्मिसल फलंदाज बाद मिस्टर राज. जरूर डोलकीच्या तालावरती नाही परंतु गोलंदाज आपल्या फिरकी जादूवरती फलंदाजाला मात्र सध्या तरी नाचवतात असं म्हणायला हरकत नाहीये. जरूर प्रेशर आहे बॅटिंग करणाऱ्या संघावरती आणि त्याच प्रेशरच्या माध्यमातून मात्र कुठेतरी चुकीचे फटके मात्र खेळले जात आहेत. रिक्स उचलली जात आहे परंतु तुम्हाला रिक्स उचलावीच लागेल कारण लक्ष आता मात्र तुमच्यापासून थोडंसं दूर जात असताना 72 धावांचा पाठलाग इथे मात्र सुरू आहे. परंतु आतापर्यंत 2 गडी मात्र या ठिकाणी गमावले. जी सलामीची जोडी आली होती रन चेससाठी ती जोडी मात्र स्वस्तात माघारी निघून गेली. बाटची कडा होती. संधी होती विकेट किपरला परंतु झेल त्याने मात्र ड्रॉप केला. नेता राकेशला दुसरी सफलता तिथे मिळू शकली असते परंतु तसं काही घडलं नाही. क्रिकेटचा खेळ आहे. जर त्याला महत्त्व नसतो जे घडतंय ते मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि आज वारे सुद्धा मात्र सोसारे वाहताना आपल्याला पाहायला मिळतात. आज भरपूर वेगाने वारे वाहत आहेत. शर्यतीचा वेध घेणारा चेंडू पंचाकडे लावून अपील परंतु आय थिंक हाईक फॅक्टर आपण जास्त पाहत आहोत आणि त्याचमुळे मात्र कुठल्या प्रमाणात पंचांवरती मात्र त्या ठिकाणी दडपण टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला परंतु निरंजन सावंत सर आपण जर पाहिलं तर जरूर कल्याणला बिलॉंग करतात आणि त्यांनी सुद्धा एक काल गाजवलेला आहे. टॉप एज चेंडू हवेत परंतु सेफ लँडिंग झालाय. शॉट मिडविकेट रिझल्टमध्ये 2 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाबांनी संघाची धावसंख्या कासव छाप गतीने आपण पाहतो पुढे जाताना 13 या आकड्यावरती. 72 धाबांचा पाठलाग करत असताना अजूनही 59 धाब्यांची आवश्यकता आहे. ज्ञानेश्वर आणि ऋषिकेश हे 2 फलंदाज सध्या आपण पाहत आहोत. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि या फलंदाजाने सुद्धा मात्र पाहिलं तर दूरवरून फटका तो खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे चेंडूच्या रेषेत मात्र परफेक्टली ज्ञानेश्वर पोहोचला नाही आणि अखेर शेवटचा चेंडू मात्र राकेशने डॉट हाताळला निर्धाव हाताळला आणि त्यानंतर पाहू शकेल 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी
संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू शिल्लक आणि भारामध्ये आता विजयासाठी 59 धावांची आवश्यकता आहे. जे लगभग प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर मात्र 29.50 धावगतीने धावा जोडाव्या तुम्हाला लागतील. तिसरा षटक गोलंदाज योगेश्वर आता मात्र त्या ठिकाणी सज्ज होतोय. 12 चेंडूमध्ये 59 धावांची गरज. आज सुपर मंडे आपण पाहत आहोत. काल सुपर संडे पाहिला. सुपर संडेमध्ये रोशन स्पोर्ट मुठवड संघाची स्पर्धा आपण एन्जॉयमेंट केली आणि सुपर मंडेमध्ये आपण पाहत आहोत स्पार्टन स्पोर्ट सांगे संघाच्या वतीनं ही अद्भुत स्पर्धा सध्या आपण पाहत आहोत. वेलकम विकी मोगरे. ओव्हर द विकेटने मारा करतोय. एलिव्हेशन मात्र परफेक्ट आहे. चेंडू त्याला जमिनीच्या साईड मिड विकेटला मात्र पुन्हा मात्र फिल्डर तैनात. सिंगल धाव तिथे कंप्लीट आणि या प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला आता मात्र या ठिकाणी षटकार जोडावा लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. कारण 11 चेंडूमध्ये आता विजयासाठी 58 धावांची आवश्यकता. हो फक्त सॉप आणि ड्राईव्ह केला. शॉर्ट कव्हर पॉइंटला फिल्डर आहेत आणि ज्ञानेश्वरची विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली फलंदाज योगेश्वरनं. असं वाटलं की ज्ञानेश्वर त्या ठिकाणी कॅचिंग प्रॅक्टिस करतो की काय. जय सावरतो किरवली संघाला विनंती करतो की आपण प्रथमतः आयोजकाशी संपर्क साधा आणि यानंतर जो सामना असेल जय सावरतो किरवली आणि चालू सामन्यातील विजेता संघामध्ये आय थिंक नाणेफेकी जरूर संपन्न झालेली आहे परंतु त्यानंतर मात्र तो सामना असणार आहे. हो सरळ बन लॉफ्टेड ड्राईव्ह काय फटका केला सोहेल शेखनं. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. जरूर याच फटक्यांची मात्र सुरुवातीला आवश्यकता होती परंतु थोडासा उशिरा का होईना परंतु सोहेलच्या बॅटमधून कॉन्फिडन्स वाढवणारा फटका सध्या आपण पाहत होतो की लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधून साईड स्क्रीनच्या समोर चेंडू लँडिंग झाला. आता मात्र ऑनसाइडला खेचून मारला चेंडू मात्र त्याला वेगाने मिडविकेटला पुन्हा फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव कंप्लीट दोरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धावा चांगल्या येत आहेत. सोहेलचं कॉन्फिडन्स वाढेल अशा फटक्याने. जरूर त्याला आपण एज अ बॉलर म्हणून अनेक स्पर्धेमध्ये पाहत असतो परंतु जेव्हा जेव्हा फलंदाजीची त्याला मात्र संधी मिळत असते तेव्हा तेव्हा त्या फलंदाजीमध्ये तो सोनं करण्याचा प्रयत्न करत असतो आणि या सध्या चांगला खेळ त्याच्याकडून पाहतोय. हो पुन्हा एकदा फटका हवेत खेळलाय परंतु फटक्याला उंची जास्त मिळाली अंतर कमी मिळाला आणि त्याचमुळे झेलबादच्या स्वरूपात फलंदाज तिकीट मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. नाही ना तुझी वल्गी ना तुझी वल तुझी झाल्यावरती नंतर आहे. नाही नाही तुझी वल्गी आले कुठं आहे कुठं सोहेल शेखच्या मात्र खेळीचा मात्र या ठिकाणी अंत झाला गेला. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला ज्यांच्या वतीने आम्हाला प्रत्येक सामनावीरासाठी जी सुंदर आकर्षक आपण ट्रॉफी पाहत आहोत. GR इन्फ्राचे फाउंडर प्रोप्रायटर मिस्टर महेंद्र शेठ पाटील सावतगावचे उद्योजक आहेत. त्याचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर
फक्त आणि फक्त धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 4 गडी बाद 23. एक तर्फा खेळ सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 7 षटकार जरी आले तर सुद्धा मात्र आव्हानापर्यंत पोहोचू शकणार नाहीये अशी सध्या परिस्थिती आपण पाहत आहोत. शिवशक्ती लोणार संघाने त्यांच्या शक्ती मात्र पाहायला मिळाली नाही. अनेक स्पर्धेमध्ये हा संघ मात्र सहभाग घेतोय, परंतु टॉस बॉक्स सेरेमनीमध्ये आपण जर पाहिलं तर संघनायकाने सांगितलं होतं की या स्पर्धेसाठी खास आम्ही प्रॅक्टिस सराव केलेला आहे, परंतु ज्याप्रमाणे पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी आपण पाहिली त्या अनुषंगाने मात्र खूपच खराब खेळ त्याच्या वतीने आपण पाहिला. निखिल जाधव चौथ्या षटकात सुरुवात करतोय. हो, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन असं वाटलं की चेंडू येण्याच्या अगोदरच फटका मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला होता फलंदाज अरबाजनं आणि त्याचमुळे मात्र त्या ठिकाणी बीट झाला पहिल्या चेंडूवरती. औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. एकतर्फा खेळ सध्या पाहतोय दोन्ही संघादरम्यान. चांगला स्ट्रोक, चेंडू चालला फाईन लेगकडे, डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये आणि मिळतील एकूण 4 धावा. निखिलला बॅटिंग सुद्धा लाजवाब केली होती. पहिल्या डावामध्ये तब्बल 21 धावांची खेळी तरी साकारली. सर्वच फलंदाजांनी चांगला खेळ सादर केला. योगेश्वरच्या बॅटमधून 16 धावा पाहिल्या, निखिल जाधवच्या बॅटमधून पाहिल्या आपण 21, दीपेशच्या बॅटमधून पाहिल्या 14 आणि रोहितच्या बॅटमधून पाहिल्या आपण 13. सर्वांनी चांगलं योगदान दिला. हो हो हो, भूल भुलैया, लेग कटर, लेग ब्रेक, आउट स्विंगर चेंडूची हाताळणे आपण पाहतोय आणि त्याचवेळी मात्र पाहतो की अरबाजला ती लेंथ लाईट ओळखता आली नाहीये आणि अखेर विजयापासून पाहिलं तर 2 पाऊल दूर जय हनुमान खांडवल ब संघ. या ओव्हरमध्ये येणारा तिसरा डॉट चेंडू पाहिला. अजून एक चांगला चेंडूची हाताळणी, शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहत आहोत. चला योगेश्वर, आपण चेंडू फेकायचा आहे. हॉट ज्ञानेश्वर, तर तो आज कूल पाहायला मला. लास्ट डिलिव्हरी ऑन सला हुक केला, चेंडू चालला या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट करण्याची संधी होती, परंतु हा सामना जिंकलाय खूप मोठा फरक.